हॅलो गाईज, वेलकम टू आवर फर्स्ट ब्लॉग. जसं तुम्ही तेजसच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आपण आपली नवीन गाडी घेतलेली आहे EV9. Na pista, todo mundo se joga. Ela vai. Porque me miras así, como si fuera a caer, pero tú no sabes de mí lo que yo puedo. तर ॲक्च्युली EV9मध्ये गावाकडे घेण्याकडं खूप प्रॉब्लेम्स येत आहे. जसं की चार्जिंग स्टेशन रिलेटेड खूप प्रॉब्लेम्स आहे, गाडी चार्जच होत नाही आहे. तर ऑलमोस्ट 13 दिवस झाले आपण आपली EV9 घेऊन, बट गाडी चार्जिंगला खूप प्रॉब्लेम येतो आहे. कंपनीने 2 चार्जर दिलेले आहे आपल्याकडं. एक जे आहे आपल्याकडं एक हे 7.5 kVचं चार्जर दिलं आहे आणि हे जे आहे हे 3 kVचं चार्जर दिलेलं आहे. पण दोन्ही चार्जरने गाडी चार्ज करायला प्रॉब्लेम येत आहे. जर असंच रात्रीच्या टायमिंगला आपल्याला ही गाडी चार्ज करावी लागते, तेव्हा कुठं गाडी चार्ज होती, ते पण त्याला 22 ते 24 तास लागत आहे. आणि हे तर 2-3 मिनटं चालतं आणि लगेच बंद पडतं. आपण आपली गाडी जितेंद्र मोटर्सकडनं घेतलेली आहे. खूप भंगार सर्विस दिलेली आहे त्यांनी. ॲक्च्युली तो प्रॉब्लेम जितेंद्र मोटर्सचा पण नाही आहे, प्रॉब्लेम आहे RK पॉवर सोल्युशन नाशिक या कंपनी जे की चार्जर फिट करते. आणि खूप मी तर बोलेल की एवढे काही फोन पण उचलत नाही, रिप्लाय पण येत नाही. जर तुम्ही ही गाडी घ्यायचा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच तुमचं चेक केलं पाहिजे की तुमच्याकडं वोल्टेज वगैरे किती येतं आहे, काय येतं आहे, कसं येतं आहे. आणि ते करूनच एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कारण की गाडीला खर्च खूप होतो आहे. बट अजून पण काही हे नाही, क्लॅरिफिकेशन नाही आलं आहे कंपनीकडनं की काय प्रॉब्लेम आहे. तर मी तुम्हाला दोन्ही चार्जर्स लावून दाखवतो की काय प्रॉब्लेम आहे. आता आपण चार्जिंग चालू केली आहे, तर थोड्याच वेळात चार्जर चालू होईल. त्यानंतर बघू शकता तुम्ही किती वेळातच चार्जर बंद पडेल. ॲक्च्युली कंपनी बोलली होती की आपल्याला की आम्ही सर्वे वगैरे करू, सर्वे झाल्यानंतरच डिसाईड होईल की गाडीला कसं वोल्टेज लागेल वगैरे. त्यांचं बोलणं आहे की गाडीला डायरेक्ट 0 टॉलरन्स वोल्टेज पाहिजे, म्हणजे जे करंट तुम्हाला ऑलमोस्ट 230 पाहिजे वोल्टेज, तर ते एकदम 230 ते 230 एकदम थोडं पण 0 टॉलरन्स, काही थोडंसुद्धा फ्लक्च्युएशन नाही झालं. तर बघू शकता तुम्ही आता चार्जिंग बंद पडली आहे. आता आपण हे 3 kVचे चार्जर कनेक्ट केलं आहे, तर हे कम्प्लिटली चालतं. बट जसं रात्रीचा टाईम होतो तसंच चार्जर बंद पडतं. चार्जर चालू झालं आहे. याला ऑलमोस्ट जर 0 to 100 जायचं असेल तर ह्या चार्जरला तुम्हाला लागणार आहे 24 hours. गाडी ओव्हरऑल तशी खूप चांगली आहे महिंद्राची, बट ॲक्च्युली तोच प्रॉब्लेम आहे की बघा आता 3 kVचं सप्लाय येतो इथं. तीन kVचं इथं कॉर्नरमध्ये 5 तास लागणार. 5 तास 17 मिनटं फक्त. किती चार्ज व्हायला? आता 86 आहे, अजून 14% चार्ज व्हायला 5 तास लागणार आहे. हा प्रॉब्लेम मला माहीत नाही बाकीच्यांना येतो आहे का नाही, बट आपल्याकडं खूप प्रमाणात आहे आणि कंपनी सॉल्व नाही करत आहे. बघू काय होतं आहे, मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळवतो.